हाय फ्रेंड्स, तर बघा आज मी काय बनवते तर आज मी ना आमच्या गावाकडून आणलेले सुके सोडे म्हणजे कोलंबीचे सोडे हे आमच्या गावी असे भेटतात आणि ते खूप महागसुद्धा असतात आणि खायला खूप छानसुद्धा लागतात। तर बघा मी आज कोळंबीच्या सुक्या सोड्यांचा चटपटा बनवते। तर इकडे कढईमध्ये मी 2-3 पळी तेल तापून लसूण आणि कढीपत्ता घातलाय, 2-3 कांदे घातलेत चिरून, एक टोमॅटोसुद्धा चिरून टाकायचा आहे आणि सोडे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2-3 वेळा। आणि आता बघा सुके मसाले घालायचे, कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यावरती हळद, लाल कश्मीरी मिरची पावडर, कोळी मसाला आणि आपला थोडासा गरम मसाला घालायचा आहे। मसाले चांगले परतून झाल्यावर थोडं पाणी घालून सुद्धा परतायचं आहे आणि मग सुके सोडे घालून चांगले परतून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, चांगलं शिजून घ्यायचं आहे सोड्यांना आणि चिंच घालायची आहे। तर अशा पद्धतीने सुके सोडे तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान लागतात खायला आणि नक्कीच तुम्ही माझ्या रेसिपीला ट्राय करा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा असं 5 मिनटं झाकणसुद्धा ठेवून द्यायचं आहे आणि जेवायला बसलोय सगळेजण। भाकरी केली तांदळाची, सुके सोडे आणि तिखट डाळ केली। तर मुलगी म्हणते सोडे खरंच खूप छान झालेत आणि